तर महाराष्ट्राच्या संबंध राजकारणामध्ये लोक जे राजकारणामध्ये जे पडत आहेत आणि त्या राजकारणात चव लावण्याची वेळ आलेली आहे। तर त्याच अनुषंगाने आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचा लातूर शहराचं नेतृत्व पाहत महाराष्ट्रभर आणि मराठवाड्यामध्येही नेतृत्व पाहत आहेत। तर श्रीच्या अगोदर सौ आणि सौच्या अगोदर श्री हा जो आटापिटा जो घालून घेतलेला आहे किंवा घातलेला आहे, याच्याबद्दल नेमकं काय सांगाल ताई? स्त्रीच्या अगोदर सौ, तर सौ केव्हा लावलं जातं तर जेव्हा एखाद्या स्त्रीला घरातून भक्कम पाठिंबा मिळतो। महिलांना नेतृत्व करायला पाहिजे। राजकारण हे असं क्षेत्र आहे की आतापर्यंत इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी राजकारणमध्ये चांगले लोक राहत नाहीत, चांगल्या महिला राहत नाहीत, इथं राजकारण हे एक घाणेरडं आहे असा इथल्या प्रस्थापितांनी करून ठेवलेलं आहे। तर मला असं म्हणायचं आहे, ज्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री पुढं शिकली पाहिजे, स्त्री घरातून बाहेर पडली पाहिजे। जेव्हा एखादी स्त्री शिकेल तर ती पूर्ण तिचं घर शिकतं, हा समाज घडतो। त्या भावनेतून ज्या स्त्रीला घरातून पाठिंबा मिळतो राजकारणात येण्यासाठी, तर असे भक्कम घरातल्यांनी तिला पाठिंबा दिला पाहिजे। त्यातलीच एक मी की राजकारण हे क्षेत्र निवडलं आणि ज्या घरातून अशा स्त्रीला पाठिंबा मिळतो तर तिथं बरोबर स्त्रीच्या अगोदर सौ हा लावण्याची वेळ आता आलेली आहे। नाही, हे गोष्ट नक्कीच आहे, परंतु कुठं असं वाटतंय का, आत्ता कुठं असं वाटतंय का की स्वतःच्या राजकीय लालसे पोटीसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच बायकोला ताई म्हणण्याची वेळ आली? निश्चितच, कारण ज्यांना आता कुठं जे आरक्षण आलेले, ज्या बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं त्यातून जे महिला आरक्षण पुढं आलेलं आहे आणि राजकारण्यांनी आता असं करून ठेवलेलं आहे की मी नाही तर ही माझी। आणि आपण पाहत आहोत की याच्यामध्ये स्त्रीच्या अगोदर सौ जो आपण संदर्भ देऊन आपण विस्तारित असं आपण विश्लेषण करू पाहत आहात की सौ आली पाहिजे, ती पण माझ्याच घरातून आली पाहिजे, माझी ताई आली। आपण आत्ताच आपल्या जिल्ह्यात घडलेलं उदाहरण घेता येईल की अफसर शेख जे राष्ट्रवादीचे औषधातून त्यांनी पॅनल थांबवलं, जिथं आमदार भाजपचा आहे आणि हे राष्ट्रवादीचे आहेत, तर त्यांनी असं हे केलं की मी नाही पण माझ्या घरातलीच, माझी बहीण असेल, आई असेल, ताई असेल, बायको असेल, मुलगी असेल, पण माझ्याच घरातली। त्याच्यामुळं आपला जो संदर्भ आहे की मला अगोदर असं वाटलं की महिला राजकारणात येऊ पाहतायत, पण असं नाही। पण ज्यांना सत्ता आपल्याच घरात पाहिजे तर त्यांनी हे सौचं प्रकरण इथं आणलेलं आहे। अच्छा, म्हणजे एकूण पाहता गेलं तर घरातच सत्ता असावी, सत्तेतलाच माणूस घरातला राहावा, पण इतर पक्षातला किंवा इतर जातीतला किंवा इतर म्हणजे माझा स्वतःचा कार्यकर्ता जरी असला तरी तो नसावा, पण माझ्याच घरातला असावा। मग याच्यामुळं स्त्री आणि सौ ह्याच्यामध्ये जो तफावत जी चालू आहे, आणि आता मी लढणार नाही पण माझी बायको लढेल, म्हणजे हे आरक्षण होऊ घातल्यामुळं आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारावरती जे सर्वसामान्य नागरिकांना जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराला सुद्धा हे डावलण्याचा प्रयत्न करून स्त्रीच्या ऐवजी सौ वापरतायत। मला असं म्हणायचं आहे, हरकत नाही, महिला जरी आल्या तरी हे पूर्ण अधिकार महिलांना देणार आहेत का? घरातली जरी स्त्री असेल तर तिच्या विचाराला मुक्त विचारसरणी, तिच्या विचारसरणीला होऊ घातलेलं गाव, होऊ घातलेलं शहर हे त्यांनी अंमलात आणणार आहेत का? तिच्या विचाराचा हे आदर करणार आहेत का तिच्यावर पण हा दबाव करायचाच प्रयत्न करणार आहेत? म्हणजे थोडक्यात जर पाहता गेलं तर इतिहास साक्ष आहे की मा जिजाऊंनी जे सांगितलं होतं की स्त्रियांना मुक्तता द्या, जसं सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं की शिक्षण घ्या, प्रशिक्षण घ्या आणि बाहेर पडा, परंतु ह्यांचं धोरण ते नाही। ह्यांचं धोरण राजकारणामध्ये फक्त चेहरा आणणं आणि स्त्रीच्या ऐवजी सौ लावणं आणि फक्त स्वतः म्हणजे ॲज अ मिस्टर नगरसेवक म्हणून मिरवणं। नाही, हा जोपर्यंत बदल होणार नाही आणि स्त्रियांमध्ये जोपर्यंत जागरूकता होणार नाही की माझ्या विचारांना, माझ्या स्वप्नातला जेव्हा हा मी अंमलात आणणार नाही आणि जेव्हा हे जर जाऊन बसतील नगरसेवकाच्या खुर्चीवर, यांच्या थ्रू जर कारभार चालेल तर त्या सौला काही अधिकार उरणार नाही। शेवटी फिरून सत्ता त्यांच्याच विचाराच्या माणसाची, त्यांच्याच घरामध्ये, आणि जोपर्यंत हे सर्वसामान्यांना हे कळणार नाही की हे यांच्याच घरामध्ये राजकारण जात आहे, कारण सत्तेतून पैसा आणि पैसेतून सत्ता, जोपर्यंत याला हे सर्वसामान्य वर्ग काडीमोड करणार नाही तोपर्यंत या सौ किती जरी आल्या तरी काही फरक पडत
पडणार नाही राजकारणामध्ये. म्हणून मी प्रत्येक स्त्रियांना म्हणते, मी ज्या पक्षाची जिल्हाध्यक्ष आहे, स्त्रियांनी जास्तीत जास्त राजकारणामध्ये यावं. त्यांना मला या निवडणुकीच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की आपण एका घरापुरतं, एखाद्या कोंडवाड्यापुरतं आपण मर्यादित न राहता आपण आपल्या विचारांना, की ज्यांना जो बाबासाहेबांना जो हा भारत अपेक्षित होता, मा सावित्रीबाईला जो स्त्रीनं काय केलं पाहिजे हे जे अपेक्षित होतं, जसं जिजाऊंनी त्या काळामध्ये आपल्या शिवबाला राजकारणाचे धडे दिले, तर आता गरज आहे खरं तर जिजाऊ बनण्याची. आणि आपल्याला वाटतं की स्त्री सावित्रीबाई फुलेसारखं लढली पाहिजे, स्त्री जिजाऊसारखी झाली पाहिजे, पण ही दुसऱ्याच्या घरात. जसं म्हणणं आहे की शिवाजी जन्माला पाहिजे दुसऱ्याच्या घरात, पण एखाद्या स्त्रीनं काम करावं तर तिला जर त्या स्त्रियांचा जर भक्कम पुरावा मिळत नसेल की ही बाई कुठं चालली, राजकारणात जाऊ नये, बायकांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावं, ह्या जेव्हा स्त्रियांच्या जोपर्यंत मानसिकता बदलणार नाहीत तोपर्यंत ह्या पुरुषांची जी मानसिकता जी तयार झालेली आहे ती आपण बदल करू शकणार नाहीत. आणि जोपर्यंत आपण आपल्या विचारांना, आजची स्त्री ही अंतराळात गेलेली आहे, आजची स्त्री राष्ट्रपती पदावर आहे, पण राष्ट्रपती पदावर जाण्यासाठी ज्या काही आपल्याला ज्या मार्गावरून जायचं आहे कुणालाही न डगमगता जेव्हा आपण एखादं काम करण्यासाठी बाहेर पडतो, जो काही त्याग करावा लागतो, ज्यांचं काही आपल्याला एक भक्कम परिवाराचा पाठिंबा लागतो, आजूबाजूच्या लोकांचा पाठिंबा लागतो, त्या समाजाने, त्या तिथल्या जनतेने बदलण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे की स्त्री आज शिकलेलं चालतं पण स्त्री राजकारणात चालत नाही. आणि हे जर कोण हे लावून ठेवलेलं आहे तर हे फक्त आणि फक्त ह्या गडीवाड्याभोवती जे फिरलेलं राजकारण आहे यांना स्त्री चालते, फक्त यांच्या घरातली चालते, यांना सुप्रियाताई चालते पण मंजुषा निंबाळकर चालत नाही. मला म्हणायचं यांना आमची प्रेरणा निलंगेकर येऊन स्टेजवर भाषण करताना ती भाषण कसं करते याचं कौतुक करावं वाटतं, पण मंजुषा निंबाळकर आंदोलन केलेलं यांना चालत नाही. उतरलेली बाई यांना चालत नाही, ती बरी नाही, तिचं ओरडणं बरं नाही, ती कशी करते हे यांना चालत नाही. यांना सत्यतेसाठी जी आवाज उचलते ती महिला बरी नव्हे, अजिबात चालत नाही. त्या मग ती महिला कशी डॅमेज होईल याचं सगळीकडून त्याच्यावर प्रयत्न केले जातात. जसं म्हणतात की शिक्षण हेच सर्वात मोठं वाघिणीचं दूध आहे, जो त्याला पितो, प्राशन करतो, तोच हुंकार मारतो, म्हणजे डरकाळी फोडतो. त्याच अनुषंगाचा हा निंबाळकर परिवार आहे. त्या निंबाळकर परिवाराच्याच आपल्या सोबत सदस्या होत्या. त्यांचा इतिहास लातूर साक्ष नाही तर संबंध महाराष्ट्र साक्ष आहे. 50 वर्षाखाली त्यांनी जे बीज रोवलं होतं, पेरलं होतं, त्याच बीजाला पेरत असताना त्यांनी अशी शिकवण दिली होती की सर्व धर्म समभाव पण महिलांना अधिक प्राण. आता इथं असं झालेलं आहे की महिलांचा फक्त पुरता नावाचा वापर करणे आणि स्वतः मिस्टर नगरसेवक म्हणून मिरवणे आणि त्याच्यापुढं स्वतःचीच 5 वर्ष फक्त मक्तेदारी करून घेणे, सत्ता राहावी पण माझ्याच घरात, इतरांच्या घरात नव्हे. हे फक्त मनवा झालेलं आहे की शिवबा जन्मावा शेजाऱ्यांच्या घरात. आता असं काही नाही, कारण की सत्तेपुढं, राजकारणापुढं यांची सर्वांची मक्तेदारी इतकी वाढलेली आहे की स्वतःचा स्वार्थ आणि निस्वार्थ सुद्धा विसरून गेलेले आहेत. असंच एकूण निंबाळकर ताईंचं म्हणणं आहे आणि या म्हणण्याला लातूरच्या नव्हे तर संबंध महाराष्ट्राच्या महिला किती प्राधान्य देतील या गोष्टीकडे पण आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे. NB मराठी न्यूज, नितीन भाले, लातूर.